नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आहे ना, आता आलेलो आहे क्लासच्या एरियामध्ये अँड या ठिकाणी ना 20 मिनिटं आधी आलेलो आहे. रोज तर लेटच येतो अँड आज 20 मिनिटं आधी आलेलो आहे, कारण आज 8लाच बोलवलेलं होतं, म्हणजे आज पेपर होता. अँड आज मस्तपैकी लवकरात लवकर घरी जायला भेटून, कारण आज संडे आणि आज क्लासमध्ये फक्त आहे ना, म्हणजे 2च विषयांचा पेपर आहे, फिजिक्स अँड मॅथ. कालच केमिस्ट्री झाला आणि आता जातोय क्लास का. चला, तर आता आहे ना क्लास वगैरे सुटलेला आहे. आज आहे ना क्लास ना, म्हणजे संडे होता तर क्लास थोडासा लवकर होता, तर मस्त क्लासच्या टेस्ट वगैरे दिलेला आहे. आणि जाते आता बसकडे. बस पण लागलेली वाटते, हां पौरी करतात, बस पण लागलेली आहे. आणि आता जातोय घराकडे. तर आता निखिल भाऊला कॉल करून बोलवावं लागेल इथं फाट्यावर घेण्यासाठी. तर मला माहिती होतं 9:30ला बस लागते आणि आता वाजलेले 9:30. तर चलो अभी बसने जाते. तर आता आहे ना जामनेरहून आलेला आहे घरी. अँड आज आहे ना तेच काम अँड रिझल्ट बघितला आणि इतकं भारी वाटलं माहिती का. आता रिझल्ट बघून म्हणजे वाटलं ना तर फर्स्ट टेस्ट इतकी भारी येणार व्हावं म्हणजे अशी. तर भारी वाटलं रिझल्ट ऐकून. तर आज रिझल्ट ऐकून म्हणजे ऐकून पाहून मी खूप जास्त खुश झालेला आहे. तर रिझल्ट 1 नंबर लागलेला आहे क्लासचे. ती फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. फक्त केमिस्ट्रीमध्ये थोडेसे इंडिकेटर लागलेले आहे, बट तो पण रिझल्ट चांगलाच आहे, एवढा पण काही वाईट नाही आहे. तर 1 नंबर रिझल्ट लागलेला आहे. तर आता आहे ना श्लोक आणि मम्मी सर्व जात आहे गडावर तोंडापूरच्या. अँड मला हे सर्व घरी ठेवत आहे. तर श्लोक, मी पण येऊ का गडावर मग? हां जोरात बोल ना. हाव. काय करशील गडावर? काय करावं लागेल तिथे जाऊन? गडावर आईस्क्रीम? कशाची आईस्क्रीम? देवीच्या पायाने पडणार का मग? कशा पडशील? कशा तर मग काय म्हणतो अजून? मजा येईन का तिकडे? खरंच का? मग काय करशील तू तिथे जाऊन? लय पायऱ्या असता ना? मग कशा चढशील? उडत उडत? कसा उडशील? इकडे बघ. हा, पक्ष्यांसारखं का? तर काही झालं आहे ना, पक्ष्यांसारखं उडायचं आहे गडावर चढण्यासाठी. पण हा एक कुत्रा आहे, तर उडू नाही शकत आहे. काय 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 गदा नाही, तुझी उपमाने घेत देऊ मी. तुझी उपमाने घेत, बरोबर ना? बरं वाटतंय का तुला असं? हो. हॅलो हॅलो. असंच कसं तोंडात बोट नको घालू, वेड्या. ते नोटचं काय झालं मग? तुम्ही कागद उचलून घेतली, वापस दिली का? वापस नाही दिली. नकली नोट होती त्यात. मग तू का त्यांनी काय पण गोष्ट म्हणून नको सांगू. पागल लहान पोरं ना गाईस, खूप जास्त पागल असता. आणि हा पण त्यातलाच एक प्रकार आहे पागल म्हणला तर. पागल नसती मग हा पागल नाही. बरोबर का? अशी अशी का? अशी जाऊ दे मग. येश ना गडावरून ये, मस्त एन्जॉय वगैरे करून. सेकंड घे ये मग, एन्जॉय वगैरे करून. हेलिकॉप्टर बुक केलंय मी. हेलिकॉप्टरनं जा. बरं. तर काही आज आहे ना घरी ना कोणीच नाही आहे, म्हणजे मी आहे आणि निखिल भाऊच आहे या ठिकाणी. तर आहे ना आज म्हणजे आम्ही दोन्हीच आहे घरी अँड आजी बाबा आहे. तर सर्व गेले गडावर. तर आणि इतकं जास्त बोर होत आहे माहिती का. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आलेले वरती. निखिल भाऊ म्हणे वरती चाल म्हणे, कारण वरती थोडंसं फ्रेश वाटेल म्हणे. कारण सकाळपासून घरात आहे ना इतकी जास्त गरमी होते माहिती का. कूलर पण अशी एकदम चिपचिप हवा मारते एकदम म्हणजे. आणि फॅन पण चालू राहतं आणि पूर्ण घरं बंद असतं उन्हामुळे.
तर खूप जास्त गरमी होत होती. अँड आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडत, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.